नमस्कार. कसं काय गाववाल्यांनो, कसा वाटला आमच्या कोकणात. आणि आज आमच्या गावाक भेट देऊ इलो यूट्यूबर ओमकार मुळीक. त्याका माझं गाव दाखवतोय. आता आम्ही न्हाईकडून जाऊन इलोय आणि आज आमचं गणपतीचं विसर्जन असा, त्यामुळे आता आम्ही न्हाईक जाऊन इलो. आता आम्ही जातोय घराकडे आणि घराकडे जाताना त्याका जरा दाखवायला की आमचं गाव कसं हा. आणि तो गाव बघताना इतका आनंद जाका इलो की विचारायची सोय नाही. आणि आता आम्ही जातोय आमच्या घराकडे. आता चालता चालता त्याका जरा सांगतोय आमच्या कोकणातली काय काय गोष्टी. त्याचं पण गाव कोकणच हा. त्याचं गाव असं कुडाळात खरे गोवेरी म्हणून त्याचं गाव हा. सुंदरवाडी नावाप्रमाणे सुंदर असं त्याचंही गाव. आणि आमकाही जाऊचं असं त्याच्या गावात. बघूया कधी वेळ मिळता. तर आमचे त्याचं गणपती 11 दिवसाचा हा. आमचं गणपती हे 5 दिवसाचा असत. आणि आज 5वा दिवस इलो हा. आणि या दिवसा आमचं विसर्जन हा. त्यामुळे आमका काय 5 दिवस टाईम मिळाक नाही ह्याच्या घराकडे जाऊ. आता आम्ही जातो ह्याच्या घराकडे फाल्या. बघूया कसं काय आता नियोजन हा. आणि आता आम्ही सध्या जातो आमच्या घराकडे. सगळे वाट बघतात आज विसर्जन हा. चला तर मग तुमचा धन्यवाद सगळ्यांका. जणू कसे असात बघा. कोकणातील कसा स्वर्ग ह्याका म्हणतात खरा स्वर्ग. आणि बघा कसा दिसतं हा आमचं कोकण. आणि कोकणातली घरा एक नंबर, एका काही तोंड नाही. आणि हे खरे दिवस आपले असत स्वर्गाचे. कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे कोकण. नमस्कार. मी आता उभा आहे. ही माझ्या गावातली एक नदी आहे. आणि हे जे गाव आहे हे गाव भिकेकोनाळ म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. आणि हे गाव आपल्याला दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा सिंधुदुर्ग लागतो. आणि आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ही माझ्या गावातील नदी आहे. ही भिकेकोनाळ गावातील नदी आहे. आणि याच ठिकाणी आज गणपतीचं आमचं विसर्जन होणार आहे. त्यासाठी आम्ही ते बघण्यासाठी आलो आहे कसं काय आहे. आणि बघा किती सुंदर अशी या ठिकाणी माडांची बाग आहे, सुपाऱ्यांची बाग आहे. आणि त्या साईडला आपल्याला दिसतं ते बघा, त्या कोपऱ्यातून ते आमचं मंदिर आहे गावातील. आणि अशा प्रकारे आमचं हे सुंदर असं गाव आहे. आणि या ठिकाणी खूप मजा येते. ही जी नदी आहे पूर्ण ही नदी जाते एकदम पुढे. ही एका साईडला जाते आणि हीच नदी अशी पुढे वरपर्यंत आहे. आणि पावसामध्ये याची जी लेवल आहे ही लेवल पूर्ण बाहेर येते. आणि आता बघू, आज संध्याकाळी आमचं विसर्जन आहे त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मासेसुद्धा आहेत आणि बरंच काय आहे. कोकण आहे आणि कोकण म्हणजेच आपल्याला माहीत आहे की एक स्वर्ग आहे. स्वर्ग येण्यासाठी आम्ही दरवर्षी येतच असतो. आणि हे तर आमचं गणपती म्हणजे आमचं एक हृदय आहे आणि हार्ट टच आहे आमचा. त्यामुळे गणपतीला आम्ही कशाही परिस्थितीत येतोच. आणि असंसुद्धा आमचं येणं होत असतं. शेवटी गाव हे गाव आहे आणि गावाशी नातं खूप अटूट आहे. आणि त्यासाठी खूप मजा येते. काय बोलणार, गणपती म्हणजे आमचं एक हृदयासारखं आहे, हार्ट टच आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी गणपतीला गावी येतोच. आणि सांगण्यासारखे भरपूर आहे, व्हिडिओ खूप अपुरा पडेल. नमस्कार. हे आहे कोकण. आणि बघा, कोकण म्हटलं की हिरवगार परिसर. आणि हा जो धूर दिसतोय बघा, एक वेगळ्या प्रकारचा एक माहोल क्रिएट होतो. आणि स्वर्गाची एक अनुभूती आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि हे जे गाव आहे हे गाव भिकेकोनाळ दोडामार्ग तालुक्यामध्ये येतं. जिल्हा सिंधुदुर्ग लागतो. बघा किती निसर्गाने नटलेलं आहे. खूप सुंदर वाटतं. त्या ठिकाणी जे दिसते ते आपल्याला एक मंदिर दिसतं आहे बघा. आणि बघा किती सुंदर असं हे मंदिर दिसतं आहे. पूर्ण झाडांनी वेढलेलं आहे. आणि कोकण बोललं तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोकणात येण्यासाठी बरेच पर्यटक भेट देत असतात. आणि खरंच कोकणची एक गोष्टच निराळी आहे. त्यामुळेच कोकण हे सर्वश्रेष्ठ जगात मानलं जातं. पाहू शकाल किती नारळाच्या बागा आहेत. आणि पावसाळ्यात तर खूपच सुंदर वाटतं बघा. हे जे नारळाचे झाडे आहेत, फणसाचं झाड आहे, ही पोपळी आहेत. अशा प्रकारे बरेच या ठिकाणी खूप सुख देणारं आपल्याला हे वाटतं.
आणि हा जो व्हिडिओ मी मोबाईलमध्ये जो शूट करतो आहे, शूट करतानाच मला एवढा आनंद येतो आहे की काय सांगू. सुंदर झोप लागते संध्याकाळची, थंडगार वातावरण आणि खूप अमेझिंग असा फील येतो. आणि खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा जन्म कोकणात झाला. बस आणि काय सांगणार, कोकणाविषयी सांगण्यासारखं भरपूर आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद.